याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे, त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहे. म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ऍप आहे तो लॉन्च केलेला आहे. हा गुगल प्ले स्टोअरवर आहे, तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. लवकरच आमचा प्रयत्न आहे की यातला जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू, जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल, अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत, कुठल्या शेतमालाचे भाव काय आहेत याची रिअल टाइम माहिती त्यांना मिळू शकते, किंवा कीड व्यवस्थापनाच्या संदर्भातली एखादी माहिती मिळू शकते, एखादी आंतरपिकाच्या संदर्भातली माहिती त्यांना पाहिजे असेल ती मिळू शकते. कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची माहिती हा डिजिटल मित्र त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे. यापूर्वी आम्ही एसएलबीसीची देखील बैठक घेतली आहे. एसएलबीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे. आजही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या लीड बँकांची बैठक घेऊन आणि सगळ्या बँकर्सला एकत्रित करून योग्य वेळेत हा पतपुरवठा त्यांना होईल असा प्रयत्न केला पाहिजे. परवाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेसहित सगळ्या एसएलबीसीच्या प्रमुख बँकर्सने मान्य केलेलं आहे की कुठेही सिबिलची अट आम्ही ठेवणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी हेही मान्य केलं आहे की एखाद्या ब्रँचमध्ये जर सिबिलची मागणी करण्यात आली तर त्या ब्रँचवर आम्ही कारवाई करू. त्यामुळे त्याच्याकडेही आमचं अतिशय बारीक लक्ष जे आहे हे या ठिकाणी असणार आहे. वेगवेगळ्या ज्या नवीन पद्धती आहेत ज्याच्यामध्ये फलोत्पादनामध्ये आपल्याला वाढ करायची आहे, नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, गटशेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, बांबू लागवडीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, विविध प्रकारचे जे अन्य पीक आहेत की ज्यातनं शेतकऱ्यांना एक प्रकारे कॅश क्रॉप म्हणू शकतो आपण, सुगंधी फुलं असतील, वनस्पती असतील, असे वेगवेगळे या संदर्भातले छोटे छोटे कार्यक्रम हे देखील आपण आयोजित केलेले आहेत ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळावा आणि याचं संपूर्ण नियोजन हे आपण केलेलं आहे. त्यामुळे एकूणच या खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं. म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते 2,04,000 मेट्रिक टन, सॉरी 204 मेट्रिक टन, 2,04,000 नाही, 204 लक्ष मेट्रिक टन, बरोबर आहे. 204 लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे आतापर्यंतचं म्हणजे या वर्षीचं आपलं 1.87 झालेलं आहे. तर त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे. आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा दर चांगला असतो, आपली उत्पादकता चांगली असते. त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे. यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून, हे केवळ मदत म्हणून नाही, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नाही, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आजच जवळपास 1,000 कोटीचे 1,51,000 शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे. आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंड्सच्या उपलब्धतेप्रमाणे त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारची मदत देखील आपल्याला मिळेल. मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टर्सचा सामना देखील करावा लागेल. कधी अतिवृष्टी होते, कधी एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत
अगदी अतिवृष्टीमुळे कधी दुबार पेरणी करावी लागते, कधी उभ्या पिकांना त्याचं नुकसान होतं. या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात. त्याची अर्ली वॉर्निंग आपल्याला कशी देता येईल हा प्रयत्न मात्र आमचा यावेळी IMDच्या मदतीने राहणार आहे. त्या संदर्भात एक डिसिमिनेशनची सिस्टीम देखील आम्ही तयार केलेली आहे, त्याचा देखील आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे या खरीप हंगामाच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. बेसिकली आता सांगते की अत्यावश्यक कायद्याच्या अंतर्गत यावर कारवाई करू, पण अनेक ठिकाणी दुकानचे चालवणारे व्यावसायिक आहेत त्यांच्या आणि कृषी अधिकाऱ्यांचे खालचं लागेल असे काही समस्या यायची. दुसरी गोष्ट येते की म्हणजे हा सगळ्यात आपला त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अचानक पडणाऱ्या आपण AWS सिस्टीम लावतो अनेक ठिकाणी, पण शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी जर फीडबॅक मिळेल त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान नाही. म्हणूनच आम्ही सांगितलं की लिंकिंगच्या संदर्भात आता बघा गेले काही वर्षात खतांची कमतरता कुठेही नाही. आपण बघितलं एक जमाना होता 2014 पूर्वी की खतांकरता लाईनी लागायच्या, लोक लाईनीत मेलेले देखील आपण पाहिले. आता ती पद्धती नाहीये. खतांमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे की त्याच्यासोबत लिंकिंग, म्हणजे हे खत घ्या याच्यासोबत हे बियाणं घ्या, हे खत घ्या याच्यासोबत हे कीटकनाशक घ्या, अशा प्रकारचं जे लिंकिंग आहे त्याच्याबद्दलचा अनरेस्ट आहे. आणि त्याच्यावर आता आपण एक मोठी मोहीम या ठिकाणी आखलेली आहे. आणि बोगस बियाणाच्या संदर्भात यावर्षी मी जसं सांगितलं की आता ट्रुथफुल बियाणंही पोर्टलवर आणलेलं आहे. अर्थात ते 100% आम्ही आणू शकलेलो नाही कारण हे पहिलं वर्ष आहे. पुढच्या वर्षीपर्यंत आपण 100% ते पोर्टलवर आणू. त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की शक्यतोवर साथी पोर्टलवर प्रमाणित बियाणंच त्यांनी घ्यावं. सिबिल स्कोरच्या अटीमुळे जी शेतकऱ्यांची अडवणूक होते त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही. आपण आदेश देता परंतु खालच्या नाही. यावेळेस म्हणूनच बँकर्सला शिंदे साहेब आणि मी काल परवा SLBCला होतो त्यावेळेस आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसतं आदेश काढता पण अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची हमी तुम्ही घ्या. तर SLBCने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर SLBCचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत, सर्व ब्रँचेसची, की कोणी सिबिल मागायचं नाही आणि तरीही कोणी सिबिल मागितलं तर त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आश्वासन दिलं. अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित केला. मराठवाडा आणि विदर्भामध्ये विशेषतः सोयाबीन आणि कापूस मोठ्या प्रमाणात देतात. तर त्या ठिकाणी या ठिकाणी जर शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून अतिवृष्टी झाल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात संकट येतं त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये जे कृषी अधिकारी आहेत किंवा तलाठी यंत्रणा आहे ही पंचनामे करू शकतात. याच्या माध्यमातून ते काही पंचनामे जलदगतीने करून आता असं आहे की पहिल्यांदा तर ॲग्रीस्टॅक हा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे. ॲग्रीस्टॅकमुळे त्यांचा सगळा डेटा हा आपल्याकडे आहे. आपण जसं आपला आधार क्रमांक आहे तसा ॲग्रीस्टॅकचा क्रमांक हा शेतकऱ्याचा क्रमांक आहे. हा शेतकऱ्याचा युनिक नंबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आधारित आता आपण हा प्रयत्न करणार आहोत की संपूर्ण पंचनामे असतील किंवा अशा प्रकारचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत हे तंत्रज्ञानावर आधारितच करायचे. आतापर्यंत आपल्याकडे ते डिजिटली उपलब्ध नसल्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित करत असताना त्याचा ट्रुथफुलनेस हा आपल्याला त्या ठिकाणी पाहता यायचा नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हे जे काही वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्समध्ये घोटाळे झाले जे आपल्याला पाहायला मिळाले की लोकांनी दुसऱ्याच्याच जमिनीवर इन्शुरन्स काढला किंवा वेगळ्याच क्रॉपचा इन्शुरन्स काढला किंवा गायरान जमिनीवर इन्शुरन्स दाखवला. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाळता येतील. आणि आता आपल्याजवळ असं इन्स्ट्रुमेंट उपलब्ध झालेलं आहे की ज्यातनं डिजिटली आपण पंचनामे करू शकतो. अनेक असे दुर्गम भाग आहेत ज्या ठिकाणी नेटवर्कही पोहोचत नाही पण त्या ठिकाणी खरीप हंगाम पिके घेतली जातात. मात्र तुम्ही जसं म्हणताय की ऍप आपण विकसित केलेला आहे त्या ऍपवरती अनेक प्रश्नांची उत्तर शेतकऱ्यांना मिळतील मात्र तिथे नेटवर्कही नसतं. तर त्यासाठी सरकार काही उपाययोजना असं आहे की जिथे नेटवर्क नाही तिथे आपला विस्तारक असतोच, आपली सगळी यंत्रणा असते. पण आज फॉर्च्युनेटली नेटवर्क नसलेला भाग महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3% आहे, त्याच्यावर नाही आहे. 97% महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे नेटवर्क आहे.
पण जिथे नाही आहेत तिथेही व्यवस्था आपल्या आहे. विभागीय आयुक्तांनी बरेचसे विभागीय आयुक्तांनी ब्रेकची मागणी केली आहे, तो या भागामध्ये पूर्ण होणार का? दुसरी असं होईल तुम्ही जर डेडलाईन जे आहे ते शेतकऱ्यांना 0% वर व्याज द्यायला किंवा लोन द्यायला ते तसे गंभीर दिसत नाही, त्यांच्याबद्दल पण तुम्ही नाराजगी व्यक्त केली आहे. नाही, पहिलं तर रेक पॉईंट हे ठरलेले आहेतच. नवीन रेक पॉईंटची कमी मागणी आहे, 2-3 ठिकाणी आहे. रेक पॉईंट स्वॅप करण्याची मागणी आहे. म्हणजे कोणाला समजा रेक पॉईंट एखाद्या रेक पॉईंटवर त्याला दिलेला आहे आणि त्या रेक पॉईंटवरनं जे काही तालुके किंवा जे गावं जोडलेले आहेत त्यांना त्यापेक्षा जे दुसरे जवळचे पडतात, जवळचा रेक पॉईंट दुसरा आहे तर तो स्वॅप करून मागितलेला आहे. तर ते जे काही रेल्वेचे लोक होते त्यांनी त्या लिहून घेतलेला आहे. आम्ही त्यांचा पाठपुरावा करू. काही ठिकाणी नवीन रेक पॉईंटची मागणी आहे तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आणि नॅशनलाइज असो, कमर्शियल असो, जिल्हा बँका असो की ग्रामीण बँका असो, जो काही सरकारचा जी योजना आहे